एक नंबराचा होय. हा बाजूच्या जुड्या तो सोबी देऊन करा. हा ना. नमस्कार, मी प्रतीक्षा. संध्याकाळची वेळ, मावळतीला जाणारा सूर्य आणि शेतातून ट्रॅक्टर घेऊन येणारे बाप्पू. मागे ट्रॉलीत बसलेली ही दंगामस्ती करणारी लहान लेकरं. हे दृश्य पाहून असं वाटतं की जगातील सर्व सुख या मातीतच आहे. आजचं वातावरण खरोखर इतकं सुंदर होतं. बाप्पूंसाठी सर्वात सुखाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे ही त्यांची सगळी नातवंड. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून जेव्हा ही पोरं गोंधळ घालतात तेव्हा बाप्पूंच्या चेहऱ्यावरचं हसू सांगून जातं की त्यांच्यासाठी हाच खरा स्वर्ग आहे. आजोबांना जेव्हा त्यांच्या कष्टाच्या कामात नातवंडांची साथ मिळते तेव्हा त्यांचं वय विसरून ते सुद्धा लहानच होतात. खरं तर नातवंडांचं प्रेम हेच आजोबांच्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि गोड फळ आहे. आज आमचं सगळं घरच एकाच कामात गुंतले, ते म्हणजे लसूण काढणी. आणि मग रानातून हा ताजा लसूण आणला. तुम्ही बघू शकता यंदा लसूण खूपच छान आला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाची वाढ बघून तर सगळ्यांना खूपच छान वाटतंय. आपले आई वडील आहेत ना आता एका उतरत्या वयामध्ये आहेत आणि अशा वेळी आपण त्यांच्या हाताला हात लावून त्यांना मदत करणं हेच आपलं सर्वात मोठं समाधान आहे. या मौल्यवान गोष्टी हातातून निसटून जाण्याआधी आपण त्या मनापासून जगून घेतल्या पाहिजे. जास्त ना बाप्पू. 25-30 वर्ष 25-30 वर्ष. हा बसला येतो मग काही बारे येतो चांगला, काही बारे नाही येत. आता गेल्या वर्षी लय एवढा चांगला निघाला, आवडा चांगला निघाला लसूण. किती मोठी कांडी. गेल्या वर्षात लसूण अजून खाते. आपल्याला काही इकायची पिकायची काय गरज नाही, पण खायलाच लागतो. मग पुरी चुरीला द्यायला खायला. आणि बापू हे एवढा सगळा लसूण किती वाफ्यात असतो? म्हणजे माझ्या चाराच लागला 2 गोट. जुना पार मिळेल आता किती राहिलं काय तो मस्त त्यांचा विकला होता थोडा. काय बोलायचे का बापू? तुम्हाला कसं वाटतंय 2-2 सुना, एक वहिनी? आमच्या घरातलं वातावरण नेहमीच हसत खेळत असतं. आई, बाप्पू, दादाची मम्मी, वहिनी यांची सगळ्यांची जुगलबंदी बघायला खूप मजा येते. बाप्पू तर प्रत्येक क्षणाला सगळ्यांना चिडून देत असतात मुद्दामून. आणि बाप्पू आणि वहिनी त्यांचं नातं तर खूप गोड आहे. कधी खूप त्यांना म्हणजे नाही का कधी ओरडणार, कधी आमच्यापेक्षा पण जास्त जीव लावणार. डायरेक्ट खुर्चीवरच आहे. तर चालूच असतं हे सगळं. आणि छान वाटतं असं बघायला. ओरडण्यात माया आणि हसण्यात आपुलकी असं आहे आमचं गोड कुटुंब. काय लसूण काय क्वालिटी. वहिनी तुम्ही कधी केलंय का काम असं? कधीच नाही ना. शेतकऱ्याच्या पोरी सासऱ्याला पण आम्ही नाही काही केलं. आमचं सगळं तुम्ही केलंय का? खूप सारा इतपणे करते एकदम. तिला सगळं जमतं. हो ना अक्षू? निसर्ग आणि शेतकरी आपल्याला जीवनाचं सर्वात मोठं सत्य शिकवतात, ते म्हणजे संयम. मागच्या वर्षी लसूण म्हणावा तसा झाला नव्हता, पण म्हणून बाप्पूंनी आशा सोडली नाही. यंदा पुन्हा तितक्याच जिद्दीने राबले आणि आज बघा किती भरघोस पीक आले. आपल्या आयुष्यातही असंच असतं. आज काही वाईट घडलं म्हणून आपण जगणं किंवा प्रयत्न करणं सोडायचं नसतं. प्रत्येक कष्टाला फळ मिळतं, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. निसर्ग कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. तसं का करते?
विपुलची ड्रेस. पुढे दे. थांब थांब आले. काम करतो. आता कुठं बसून जायचं बाई. का? फोटो काढायचे ना बोलायचे ना मग हा बोल. एक नंबराचा. होय. हा बांधतो जुड्या बांधतो जुड्या सोबी वर करा हा ना. लोक लावलं कापड वापरून यांनी आणला बे टायली भरून 2 दिवस झाले काय करायला बसून आहे ना टायली भरून डायरेक्ट. लसणाचं काय करणार? काय मी नेणार आहे आता. मी नेणार आहे पण मला एक दाखवायचंय ना. आणि हा माझा मोठा दादा, हा तर IT इंजिनियर आहे आणि इन्फोसिसमध्ये जॉबला आहे. तरी पण तो खूप सराईतपणे शेतीतली कामं पण करू लागतो. आणि हे तर काम त्याचंच असतं दरवर्षी, लसणाच्या पेंड्यावरती लटकून ठेवायच्या. आणि आमच्या घरामध्ये शेतीचं काम म्हणजे काहीतरी दुय्यम स्थानी असं कधीच नाही आहे. ज्या गोष्टीतनं आपल्या घरी लक्ष्मी येते त्याला कधीच कमी नाही समजायचं. आणि आम्ही प्रत्येक भावंड, आम्ही 7ही भावंड शेतीमध्ये सराहितपणे काम करू शकतो. दे ठेवून आपण झाडावर ठेवू. राहू दे, ठेवून दे बाळा, ते उचकायचं नाही. तिला मी निवडू तरी सगळा मिक्स केला का बरं? नाही मिक्स कसं करते आता गेलेला एकाने काय केलं पोरं टाकली. आणि घर कितीही मोठं असलं तरी जोपर्यंत त्यात लहान मुलांचा किलबिलाट नसतो तोपर्यंत त्याला घर पण येत नाही. आणि त्यांच्या हसण्यानं आणि मस्तीने आमचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. हे गोकुळ असंच आनंदाने नांदत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना. म्हणे चालली आता लसूण घे. तिकडे आम्ही मामा बालमामा आहे म्हणे मामा आता गेली काय नाव आहे माझं? काय? आणि तुझं काय? हा? आरवी. तुझं? आणि तुझं? अयो, आणि ती परी ना. बाय. हातात त्याने घेतल्या हातात काय. अरे पुढे कुठे बघ कुठे ते प्रभाग मार्ग चित्र काढायचे त्याच्या इकडे काढून. शेवटी कुटुंब म्हणजे काय असतं तर जिथे थोडा वाद आहे, थोडे मतभेद आहेत, पण त्यातूनही प्रेमाची नाळ घट्ट जपलेली आहे. मनातलं बोलून मोकळं होणं आणि एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाणं यातच खरा आनंद आहे. आजीवर कॉन्सन्ट्रेट. चहा पेतो पेतो बघत